हित नाही चला माझ्या माग असं म्हणून नेले. आम्हाला कुठे न्यायला लागलेला काय माहित. पेट्रोल तर 50च टाकलेलं आणि ही न्यायला लागलाय कुठे डोंगरातनं. लय टेन्शन आलतं. निमज मध्ये आल्यावर चिचचं झाड दिसलं की एक आम्हाला. आंबट लागले याला. पुन्हा अजून सुटलो माग पण गडी लय तराड गेलता आता आणि आणलंय गड्यानं आम्हाला ढालगावात. आता आलोय ढालगावच्या या कुठेतरी रेल्वेच्या पुलाखाली. कुठं पण इथपर्यंत येत होतं आम्हाला माहित नाही. आणले अवलादी इथं पण म्हणतो काय नाही, गार चावले गार चावले म्हणून आम्हाला तिथनं किती किलोमीटर 20-25 किलोमीटर असेल. 50 रुपये पेट्रोल टाकले. आता पेट्रोल संपलं पाहायला होणार आहे आम्ही. आता आलोय असं ढालगाव मध्ये म्हणलं आपलं कोण फॉलोअर गावते का बघूया. तेवढं चहा पाणी केलं तर केलं पण काय सगळं ढालगावचा बाजार सुद्धा पालता घातला पण कोण काय गावलं नाही. एक 15 मिनिटं आम्ही वरा बाजारात हिंडलोय ढालगावच्या. एक सुद्धा ओळखीच माणूस गावला नाही आम्हाला. आपलं व्हिडिओ बघणार एक सुद्धा ढालगाव मध्ये नाही. कोण सुद्धा नाही ढालगाव मध्ये आमचं. मग एवढी बघते ती कोण माणसं. मग निल्या आणि सोमा म्हणलं आम्हाला जरा कपडे घ्यायचे चला. मी मॅच बघत बसलो निवांत. तुमची उद्या निवांत म्हणलं. पुन्हा आलो रुद्रा गारमेंट मध्ये. आमऱ्याला बूट घ्यायचं होतं. तिथे एक बूट होतं. त्या बुटाची किंमत 16,000 रुपये. असं म्हणलं कपाळातच गेले की डायरेक्ट. काय झालं. औकात के बाहेर के. सोमान निल्याने केली शॉपिंग. 2 शर्ट तू शिल्पी चप्पल. आपण र काय नाही 50 रुपयाने पेट्रोल टाकायला आम्हाला. आता म्हणलं चायनीज खाव्या भुकेच गेले. तर आता आम्ही चाललोय सोयल्या म्हणून आमचा मित्र आहे. तो म्हणला इथे 40 रुपयाला चायनीज मिळतंय. तेवढं काय चाललोय. 10 रुपये वाढवले बाबानो. त्यामुळे 40चे चायनीज 50ला मिळणार आता. मग घ्या म्हणलं आता काय पर्याय नाही. खाल्ले चायनीज मग म्हणलं आता लय झालं चला घराकडे.